महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्षानं गटनेतेपदी अशरफ पठाण यांची गटनेतेपदी नियुक्ती करत त्यांना विरोधी पक्षनेताही केलं. असं असतानाच पक्ष नेतृत्वानं अचानकपणे गटनेता बदलाचा निर्णय घेऊन पालिकेत नवीन गटनेत्याची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटनेतेपदी अशरफ पठाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शानू पठाण यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्यानं रिक्त झालेल्या गटनेतेपदावर अभिजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या शिफारसीवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित पवार हे प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झाले असून आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. ते आव्हाड यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत होते. दरम्यान आव्हाड यांच्या आदेशानं तसंच मनोज प्रधान यांच्या शिफारसीनुसार आपली गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाची सर्वसमावेशक भूमिका मांडण्यास आपण प्राधान्य देणार असून पक्षाच्या नगरसेवकांना एकसंघ ठेवण्यासाठी आपण काम करणार आहोत, असं अभिजित पवार यांनी यावेळेला सांगितलं.